नमस्कार मंडळी. आता रात्रीचे 12 वाजत आलेत. आज MSCBचा आंधळा आणि ह्या भोंगळा कारभार यांच्यावर कुणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. मोदी साहेब तिकडून वरून मोठ्या मोठ्यानं जोराजोरात सांगतात कृषीप्रधान देश आहे आपला, आणि या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याचं हाल कुत्रंसुद्धा खायनं झाले. आज 4 दिवस झाला अर्धा एकर क्षेत्र भिजवायला लागतो दिवस. तर लाईट आली आहे, अर्धा ताससुद्धा लाईट टिकलेली नाही. त्याच्यानंतर हे पहा, हा DP चालू आहे बरं का, हा DP चालू आहे, दोन्ही सर्किट चालू आहेत. आणि आपणास वस्तुस्थिती दाखवतो. नेमकं काय आहे शेतकऱ्यांना, यांना खरंच वाटतंय का आत्महत्या करून मेलं पाहिजे, त्यांना जगलं नाही पाहिजे? हे पहा, याच्यामध्ये लाल डेंजर दाखवतंय. आता हे नेमकं काय शेतकऱ्यांना काय करायचं? 3-3, 4-4 दिवस जर अर्धा एकर क्षेत्र भिजवायला लागत असेल तर काय करायचं नेमकं शेतकऱ्यांना? आणि विशेष म्हणजे MSCB हे सर्कल आहे तरुला फिटर ढोकी मेन सबस्टेशन वरून आलेलं कोंबरवाडीकडे जाणारं शिंदे म्हणून DP आहे. याच्यावरती कोण वायरमॅन आहे हे माहीत नाही, आतापर्यंत माहीत नाही बरं का. आणि यात विशेष म्हणजे MSCBमध्ये फोन केल्यानंतर कोणीही फोन उचलत नाही. तर कृषीप्रधान देश आणि कृषी मंत्री, तुम्ही तरी विचार करा सर्वसामान्य शेतकऱ्याचा, त्यांना जगायचं कसं? आपण तर वरून सांगता की लाईट फुकट आहे, मोफत आहे. मग मोफत आहे लाईट, तर मग हे असं का? हे कशासाठी? आज 4था दिवस आहे. अर्धा एकर क्षेत्र भिजवायला जर 4 दिवस जर लागत असतील तर विचार करा शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि त्यांना ते पीक कसं काढायचं? ठीक आहे, धन्यवाद.